गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो, कसे आहात तुम्ही? 5 जानेवारी 2025 रविवार. आता बस थोडा 9 साडेनऊ वाजले, निघायचं आता लगेच. चला तर आजचं जेवणामध्ये काय, आता रात्री भजे बनवले होते, खिचडी रात्रीची उरलेली आहे, पण माझी काही इच्छा नाही आज जेवायची आता एवढं सकाळी सकाळी. तर जाऊ दे आता, लेकरं खात्यान. शुभांगीला म्हणलं दुपारी तू जरा उशिराची आरामशीर आज डब्बा वगैरे घेऊन माझा, किंवा मग तू दुकानावर ये, नंतर मी घरी येईल जेवायला, असं काहीतरी प्लॅन आजचा आहे. चला तर मित्रांनो, मी निघतो, उशीर झालाय. बाकी आता शूट शुभांगीच्या वाटलं तर शुभांगी शूट करेन, तुला वाटलं काय तर शूट कर ग मग तुझ्या हिशोबाने. ठीक आहे, मी निघतो आता, उशीर व्हायला मला. दुकान लावायचं रविवारी आमच्या इकडे थोडं गिराईक जास्त चालतं, कारण का MIDC एरिया असल्यामुळं कंपन्यांना सुट्टी असते आणि गिराईक थोडं मग सुट्टी असल्यामुळं लोक पब्लिक बाहेर निघते आणि खरेदी करते. चला तर मित्रांनो, निघतो मी, उशीर झाला थोडा. गेलो कसं नेमकं चालू आहे घरी आमटी आणि चपात्या. इथंच बसायचं जेवायला, होय का? काय कधी जेवली तू? जेवली नाही शे, जेव्हा आता आणि ते गोळ्या घ्यायच्या तुला. आता येताना काय झालं तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर मी येऊ लागलो, आता येताना एक मला मोबाईल सापडला होता. असं मला काहीतरी चमकू लागलं म्हणून मी बघितलं काय होतं. तर मोबाईल होता आणि त्याचं डिस्प्ले वगैरे फुटला होता, कारण का ते 1-2 मला वाटतं की एखादी गाडी गेली असेल जाऊन. तर मग ती वाजू लागला, पण आता ते डिस्प्ले फुटल्यामुळं उचलता येणार गेला, काही नाही. घरी आल्यानंतर मग शुभांगीने डोकं लावलं. शुभांगी म्हणे आपल्या मोबाईलमध्ये ते दोन सिम होते, सिम कार्ड काढा म्हणे आपल्या मोबाईलमध्ये. मग ते 2 सिम कार्ड काढून आमच्या मोबाईलमध्ये टाकले आम्ही. नंतर मग फोन आल्यानंतर उचलून सांगितलं त्यांना, आम्हाला मोबाईल सापडला म्हणलो, तुम्ही येऊन घेऊन जा, इथं आम्ही इथं राहतो. तर मग ते आले होते, त्यांना मोबाईल देऊन टाकला. ते पण खूप त्यांनी धन्यवाद आभार म्हणले तुम्ही. ते म्हणलं ठीक आहे, काही अडचण नाही, कारण का आम्हाला ते मोबाईल वापस द्यायचाच होता. कोणाची वस्तू सापडली अशी तर नको, कारण का ते मोबाईल खूप आता ते ह्याच्यात डाटा वगैरे असतो, मला माहिती आहे आता सगळ्या गोष्टी, फोटो असतात, डाटा वगैरे सगळं त्यांना. ते डिस्प्ले टाकला की होऊन जाईल चालू, काही अडचण नाही. चला या जेवायला. आज आमटी आहे आणि चपात्या, भात पण बनवला शुभांगीनं. शुभांगी दुकानावर आली नव्हती आज, थोडं घरीच काम होतं, तिला आवडतं म्हणे आज. खूप छान झालं का? कसं बनवलं? वाटाण्याची आमटी, तुरीची नाही ती. हो ना, मग वाटाण्याचीच म्हणलं ना. भाजली तुरीच्या शेंगासारखी. हां. आज काय केलं दिवसभर का हां, कामावरली. पाणी भरून ठेवलं, पाणी आमच्या बारीक सगळं भरून ठेवलं. हे कसं लागतं एवढं? ती कळशी देवपूजेला आणि वरचं पातेलं असं स्वयंपाकाला भरून ठेवलं होतं. तू आज छोटे क्लिप बनवले नाही व्हिडिओचे? तू म्हणली ना व्हिडिओ बनवतो म्हणून छोटे. जाऊ उद्या बनव. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या. बघूया काय उद्या प्लॅन. हे बघा, रात्रीचे 10:30 वाजले, 10:30 तरी पण यायचं शेकणं चालू आहे. जाळ कोणी कोणाला सांगायचं? आणि हे जाळ कोणी केला? दादूनी. आणि इकडे बघा, ओलूला कसा घेऊन बसलाय. ओलू आणि पोलू ओलू ते माझ्याकडे येतो बघा. रोज सकाळी त्याची ड्युटीच आहे माझ्याकडे, माझ्यासोबत यायची दुधाला. हे बघ, दादूनी जाळ केला, आता घेतले ओलूला. आणि थंडी जास्त आहे बरं, तुम्ही पण या शेकायला.